नमस्कार मुली नोकरांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सेनेच्या मार्फत महिला व बाल विकास यांच्यामध्ये पदभरती सुरू करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी जाहिरात होती त्याचा या ठिकाणी हॉल तिकीट्स आणि माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण हॉल तिकीट्स कसं डाउनलोड करू शकता आणि माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। मित्रांनो आपण चला सुरू करूया। ओके, तर मित्रांनो महिला व बाल विकास यांच्यामार्फत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये या ठिकाणी स्थापनेवरील गट ब राष्ट्रपती व गट क आणि गट ड संवर्गातील जी रिक्त पद होती त्यांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये मित्रांनो तुम्हाला संरक्षण अधिकारी गट ब 2 जागा, त्याचबरोबर पुरुषिका गट क 72 जागा, लघुलेखन उच्च श्रेणी गट क 1 जागा, लघुलेखन निम्न श्रेणी गट क 2 जागा, वरिष्ठ सांख्यिकी लिपिक एकूण 56 जागा गट क, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 57 जागा, वरिष्ठ काळजीवाहक गट ड एकूण 4 जागा, कनिष्ठ काळजीवाहक गट ड 36 जागा, स्वयंपाकीन गट ड 6 जागेची पदभरती होती। त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुमचा फॉर्म होतो 14/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत तुमचा फॉर्म या ठिकाणी घेण्यात आलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी तुमची कॉम्प्युटरची एक्झाम 10/2/25 पासून ते 13/2/2025 आणि 17/2/2025 या कालावधीत तुमची या ठिकाणी घेण्यात आले आहेत। त्याचबरोबर कोणत्या तारखेला कोणाची एक्झाम होणार आहे त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो 10/2/2024 ला पहिल्या शिफ्टमध्ये पुरुषिका गट क अधिकारी, दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा तेच आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा तेच एक्झाम होणार आहे। त्याचबरोबर 11/2/2025 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये म्हणजे 9 ते 11 यावेळेस पुरुषिका अधिकारी गट क आणि त्या शिफ्टमध्ये काहींची संरक्षण अधिकारी गट ब ची सुद्धा एक्झाम होणार आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या शिफ्टमध्ये मित्रांनो पुरुष अधिकारी गट क, त्या शिफ्टमध्ये दुसरी एक्झाम होणार लघुलेखन उच्च श्रेणी गट क आणि तिसरी शिफ्टमध्ये 5 ते 7 मध्ये पुरुष अधिकारी गट क आणि त्या शिफ्टमध्ये दुसरी सुद्धा लघुलेखन निम्न श्रेणी गट क यांची पदभरती असणार आहे। त्याचबरोबर 12/2/25 रोजी या ठिकाणी पुढची त्या दिवशी सुद्धा एक तुमची एक्झाम होणार आहे। यामध्ये मित्रांनो पहिली शिफ्ट 9 ते 11 मध्ये पुरुष अधिकारी गट क एक्झाम होणार आहे। 11 ते 3 ह्यावेळी सुद्धा त्यांचीच एक्झाम होणार आहेत आणि 5 ते 7 ह्यावेळी सुद्धा पुरुष अधिकारी गट क ची सुद्धा एक्झाम होणार आहे। पुढच्या 13 तारखेला मित्रांनो तुम्हाला पहिली शिफ्ट 9 ते 10:30 यावेळेस मित्रांनो स्वयंपाकीन गट क ह्या पदाची जी एक्झाम होणार आहे। त्याचबरोबर त्या शिफ्टमध्ये त्याच वेळेस 9 ते 11 संरक्षण अधिकारी गट क यांची एक्झाम होणार आहे। त्याचबरोबर 11 ते 3 ह्यावेळेस संरक्षण अधिकारी गट क ची एक्झाम होणार आहे। 5 ते 7 ह्यावेळेस वरिष्ठ लिपिक गट क आणि 5 ते 7 वरिष्ठ लिपिक काळजीवाहक गट ड ची एक्झाम तुमची होणार आहे। आणि मित्रांनो 17 तारखेला पहिली शिफ्ट 9 ते 11 वरिष्ठ लिपिक गट क, 1 ते 3 वरिष्ठ लिपिक गट क आणि 7 ते 5 काळजीवाहक गट ड ची तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या ठिकाणी टाइम टेबल देण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला परीक्षेस हॉल तिकीट्स हे 1/2/2025 रोजी wcdcom.pune.com ह्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत। ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ह्या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी मॉक टेस्ट सुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स देण्यात आले आहेत। आणि मित्रांनो ही एक्झाम आहे ती TCS द्वारे एक्झाम घेतली जाते आणि TCS द्वारे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामसाठी नॉर्मलायझेशन सुद्धा या ठिकाणी प्रोसेस त्यांनी घेण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या ठिकाणी जे नॉर्मलायझेशन गणित आहेत ते या ठिकाणी देण्यात आले, तुम्ही चेकआउट करू शकता। तर मित्रांनो आता कशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट्स काढू शकतात या ठिकाणी पाहणार आहोत। तर जी वेबसाईट आहे महिला व बाल विकास जी फॉर्म भरलेली वेबसाईट आहे ही वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा, जो पासवर्ड तुम्हाला मेल ID आणि SMS वरती आला तो टाकून या ठिकाणी खाली कॅप्चा टाकून लॉग इन तुम्हाला करायचा आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू दिसणार आहे, जी माहिती आहे ती या ठिकाणी दिसणार आहे। यामध्ये अप्लाय पोस्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲक्शन म्हणजे हा डो आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जो फॉर्म आहे तो फॉर्मचं या ठिकाणी तुमचा उपलब्ध होणार आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण फॉर्मची माहिती दिसणार आहे आणि या साईडला मित्रांनो ॲडमिट कार्ड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे ॲडमिट कार्डचं जे सेंटर आहे ते नाव वगैरे सगळे दिसणार आहेत, तारीख दिसणार आहेत आणि ॲडमिट कार्ड या नावावरती तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी जे ॲडमिट कार्ड आहे ते अशा पद्धतीने तुमचं डाउनलोड होणार। डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी फक्त प्रिंट या ठिकाणी काढू शकतात आणि डाउनलोड झालेली कॉपी या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जी एक्झाम झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यावेळी तुमच्या या ठिकाणी उपयोग होणार आहे। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या या ठिकाणी महिला व बाल कल्याण विकासाचे
हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.